नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी. तक्षशिला ज्ञान केंद्राचा उपक्रम. तक्षशिला ज्ञान केंद्र इस्लामपूरच्या वतीनं आज तक्षशिला विहारमध्ये प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून वंदनाने झाली. यानंतर सम्राट अशोक व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आयुष्यमान संतराम वीरभक्त व आयुष्यमान मधुकर घोलप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात तक्षशिला ज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष अवधूत कांबळे व प्राध्यापक वसंत भंडारे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केलं. अवधूत कांबळे यांनी प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे अहिंसेवरील निष्ठा, बुद्ध धर्माचा स्वीकार आणि त्यांच्या धम्म विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. अशोक हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्व नसून ते एक विचार प्रवाह आहेत असे ते म्हणाले. प्राध्यापक वसंत भंडारे यांनी कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक यांच्या जीवनात झालेला परिवर्तनाचा प्रवास, बौद्ध धर्माचा स्वीकार, त्यांनी केलेला समाज प्रबोधनाचा कार्य याच्या तपशिलावर वर्णन केलं. धम्मांचे विचार आणि नैतिकता यांचा प्रसार करणारे अशोक हे आदर्श शासक होते असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद शंकर कांबळे हे होते. आपल्या भाषणात त्यांनी खरा पराक्रम म्हणजे अंतर्मनाचा विजय असतो या विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुरणे यांनी केले. मधुरा कांबळे, मनीषा भोसले यांनी सम्राट अशोक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हाती घेऊन रॅलीचं नेतृत्व केलं. रॅलीचे आयोजन अरविंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे संयोजन सत्यजित माने, उमेश सूर्यगंध व संजय बनसोडे यांनी केले. आभार प्रदर्शन ऋत्विज कांबळे यांनी केले. कार्यक्रमात सुनील उरुणकर व डॉक्टर दिलीप सावंत, मिलिंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे.